मला वाटतं या आधीच्या सामन्यामध्ये आपल्या 50 धावा पूर्ण करणारा एक खूप ताकदवान खेळाडू मैदानामध्ये मला वाटतं स्वप्नील महाडिक इथे कोसळतोय. ज्या सामन्याचं ज्या खेळाडूचं फार मोठं वादळ या आधीच्या सामन्यामध्ये तुम्ही बघितलं गोंगावत होतं आणि त्या वादळाने प्रतिस्पर्धी संघाचं फार मोठं नुकसान केलं. ते वादळ या मैदानामध्ये आता या सामन्यामध्ये येण्याआधीच शांत होतंय आणि एक फार मोठा धक्का तुम्हाला इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गणेश दादा महाडिक इलेव्हन या संघासाठी तुम्हाला इथे बघायला मिळेल. कारण प्रत्येक सामना हा सारखा नसतो, प्रत्येक चेंडू हा सारखा नसतो. जशी परिस्थिती बदलते, जशी वेळ बदलते, तसं सामने सुद्धा बदलतात, समीकरण सुद्धा बदलत असतात. आणि गेल्या सामन्यामध्ये 50 धावा बनवणारा स्वप्नील महाडिक येथे मात्र तुम्हाला बघायला मिळाला. पहिल्याच ओव्हरमध्ये कोसळला, तर त्याही का जागा भरून काढण्यासाठी आता नवीन खेळाडू मैदानामध्ये उतरतोय. सागर माने हा खेळाडू तुम्हाला आता स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. सागरच्या हातावरती बॅट आहे आणि तो खेळाडू तुम्हाला इथे मैदानामध्ये बघायला मिळेल. वा, वाईड ऑर्करचा हा प्रयत्न, खूप चांगला चेंडू हा आहे आणि एक कमी धावा देणार हा चेंडू. सरळ बॅटने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक वा आदित्यचा एक चांगला स्टॉप तुम्हाला तिथे बघायला मिळाला. आदित्य मात्र एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आज तो संघामध्ये आहे आणि खूप चांगली भूमिका त्याची आहे. कारण गोलंदाजी करताना मी आदित्यला याआधी पाहिलं, त्यांनी 2 षटकार 2 सामन्यांमध्ये केलेली आदित्यने गोलंदाजी आपण बघितली आणि आता या सामन्यामध्ये सुद्धा तो स्वतः बाउंड्री लाईनवरती उभा आहे. कारण संघ नायकाने त्यावरती तेव्हा खेळाडूवरती तितका विश्वास ठेवलाय. लॉग ऑफ मध्ये हा चेंडू आणि पहा इथे मेन पंचांचा इशारा, हा चेंडू सीमारेषा पार, 4 रन. आणि पहिल्या या षटकाचा खेळ सुद्धा आपण पाहतो इथे संपतोय. एक षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण धावपलिकेवरती जाऊ. 9 धावा एकेरी अंकामध्ये एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला या धावपलिकेवरती 9 धावा बघायला मिळत आहेत. आज ही स्पर्धा सुरू झालेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. 3 वाजून गेलेत आणि हळूहळू आपण सामने सुद्धा आपले संपतायत. उद्या सुद्धा तुम्हाला लीग पद्धत बघायला मिळेल आणि परवा दिवशी मात्र या स्पर्धेचा महांतिम सोहळा आपल्या डोळ्यासमोर आपल्याला रंगताना बघायला मिळणार आहे. लहान मुलांची पुन्हा एकदा गर्दी तुम्हाला या स्पर्धेमध्ये हा सामना पाहण्यासाठी झालेली तुम्हाला बघायला मिळेल. शाळा सुटल्यावरती तुम्ही पहा, पहिल्या ज्या गोष्टी असायच्या, पहिली शाळा, पहिला शाळा कॉलेजेस कशा परिस्थिती असायच्या. पहिला मला वाटतं ज्यावेळेस तुम्ही जुनं क्रिकेट जर आठवलं, जुन्या काळातल्या जर स्पर्धा आठवल्या, तर ग्रामपंचायतमध्ये एकच टीव्ही असायचा आणि आता भारत ऑस्ट्रेलियाचा सामना सुरू आहे. त्यावेळेस भारत ऑस्ट्रेलिया किंवा भारताचा सामना असल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये एकच मोठा टीव्ही असायचा आणि संध्याकाळी तिथे फार मोठी गर्दी भारताचा सामना बघण्यासाठी व्हायची. अशी परिस्थिती तुम्हाला बघायला मिळालेली असते. मी आधी सांगितलं की अक्षरशः खेळाडू खेळण्यासाठी ट्रकला हात करून जायचे, कारण त्यावेळेस तशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. 2 धावा इथे मिळतील आणि ग्रामपंचायत मध्ये एक मोठा टीव्ही असायचा, तिथे मात्र सामना पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी असायची. रेडिओवरती कॉमेंट्री ऐकली जायची, कारण हा खेळ फार पूर्वीपासून लोकांच्या घरामध्ये हाच खेळ आहे ना, खूप आधीपासून लोकांच्या मनामध्ये घर करून राहिलेला हा खेळ आहे. आणि टीव्ही जरी एक असला तरी तो ब्लॅक अँड व्हाईट असायचा. त्यावेळेस कलर टीव्ही आपल्याकडे त्यावेळेस उपलब्ध नसायचे आणि तिथे तुम्ही बघा त्या ब्लॅक अँड व्हाईट वरती टीव्हीवरती सामने पाहण्यासाठी किती मोठी गर्दी व्हायची आपण पाहिलेलं आहे. शाळा सुटल्यावरती चड्डीवरती करदोडा चढवू या असल्या मुगर उन्हात भर बाराच्या ठोक्याला माळाच्या गाडी वाटेनं पायात चप्पल न घालता बैलगाडीच्या चाकर त्यानं फुपाटा उडवत चालायचो आपण. पहा चेंडू, पहा खूप ताकद आहे या चेंडू मध्ये आणि अर्थात आसमान दाखवलंय गोलंदाजाला या चेंडूवरती आणि फेकून दिला हा चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे. चालता चालता त्याच फुपाट्यातला बाबळीचा निबर डोक जुना काटा काच दिशी पायात मोडून मस्तका ते कळ जायची. आ बॉल घेऊन या तो जुना. हॅलो, बॉल घेऊन या. की तुम्ही पूर्वी चपला नसायच्या. शाळेमधून शाळा सुटल्यानंतर बैलगाड्या तुम्हाला रस्त्याकडे चालताना दिसायच्या. त्या बैलगाडीमध्ये पुन्हा फुपाट्यामधनं आपण चालत राहायचो ख्या आणि त्यातलाच एखादा काटा कचकन पायामध्ये तुम्हाला गेलेला मोडायचा आणि मस्तकामध्ये कळ जायची. मोडलेला काटा काढायला काट्याची पांजर शोधत लंगडत भारी भारी आपण हिंडायचो. तिथंच रस्त्याकडेला मांडी घालून पायाला थुका लावून काटा काढायला घ्यायचो. काढलेला काटा तळहातावरती घेऊन पापणीचा केस खसकन तोडायचो. तोडलेला पापणीचा केस काट्याला चिकटून हळूवार वर चालायचो. वा, हा चेंडू क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय हा फटका. आणि बघा पुन्हा एकदा बिग हिट, हा बिग हिट आणि तिथे चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार.
षटक संपतंय 2 क्रमांकाचं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकडे आपण जाऊ. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स, एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 27 धावा इथे तुम्हाला बघायला मिळतील. पहा, स्वप्नील महाडिक जरी कोसळला असला तरी बाकीचं काम आता या दोन खेळाडूंनी आता चांगल्या पद्धतीने सुरू ठेवलंय. त्यांना माहिती आहे संघासाठी खूप महत्वाचा धावफलक आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. समोरचा प्रतिस्पर्धी चांगला आहे आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याची ताकद किती आहे हे आपण गेल्या 2 सामन्यांमध्ये बघितलेली आहे. त्यामुळे आता फलंदाजी करणारा संघ सुद्धा एक चांगल्या ताकदीनं मैदानामध्ये तुम्हाला उतरताना बघायला मिळेल. त्यांचा एक स्ट्रॉंग हिटर कोसळल्यानंतर आता या 2 खेळाडूंनी खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे आणि एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला आता या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळते आणि तसा प्रयत्न सुद्धा आपण पाहतो त्यांचा सुरू आहे. हा सर, हा तो स्क्वेअर लेग फाईन लेगला एक बॉल गेलाय. तो बॉल थोडासा ऑर्गनायझेशन कमिटीला मी विनंती करतोय का तिकडे जर आपलं कोण असेल किंवा लहान मुलाला तिथे कोण असतील तर त्यांना विनंती की तुम्ही तो चेंडू घेऊन या. कारण आता बरेचसे चेंडू आपण पाहिले तर आउट ऑफ स्टेडियम जात आहेत. थोडेसे चेंडू हरवलेत सुद्धा कारण खेळाडूंनी सुद्धा तितके मोठे मोठे फटके सुद्धा खेळलेले आहेत. पा मेनपंचा डिसिजन देतील. व्हाईट बॉलचा हा इशारा आहे आणि एका अतिरिक्त धावेनं धावपलक सुद्धा आपण पाहतो तर इथे पुढे सरकेल. पा परिस्थिती ही माणसाला बनवत सुद्धा नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. माणूसच परिस्थिती बनवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही फार मोठी गोष्ट आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. हा चेंडू यावेळेस हवेमध्ये क्षेत्ररक्षकाकडे भरपूर वेळ आहे आणि त्याने त्या वेळेचं सोनं केलं. झेल टिपला आणि धक्का क्रमांक दुसरा फलंदाज इथे कोसळतोय. धक्का दुसरा आहे गणेश दादा महाडिक 11 शिंदवणे संघासाठी. कारण पाहिजे अनिश्चित खेळामध्ये कधी काय होईल मी सातत्यानं सांगतो की क्रिकेटवरती हा बिनभरवशी खेळ आहे. इथे विश्वासानं कोणतीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकत नाही. अनिश्चिततेने हा खेळामध्ये आपण पाहतो की कधी काय होईल या खेळामध्ये सांगू शकत नाही. गावस्करने पहिल्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात 174 चेंडूत 36 धावांची नामुष्की आणणारी बॅटिंग केली. शारजात चेतन शर्माने जावेद मियादातला बहाल केलेल्या सिक्सरसाठी आयुष्यभर शिव्या खाल्ल्या. डर्बनला युवराज सिंग सिक्सर मागून सिक्सर मारत असताना केवळ स्टुअर्ट ब्रॉड असह्य कोकासारखा बिथरून गेला होता. आणि इथे पहा पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोर आदित्य उभा आहे. 29 धावा धावपलीवरती तुम्हाला बघायला मिळतील की अशा अनिश्चिततेच्या गोष्टी बरोबर तुम्हाला बघायला मिळतील. बऱ्याचशा गोष्टी असतात. आता गावस्करने पहिल्या वर्ल्ड कप मध्ये पहिल्याच सामन्यामध्ये हो एक चेंडू शिल्लक असावा अजून की 174 चेंडू त्याने 36 धावांची नामुष्की आणणारी बॅटिंग केली होती पहिल्या वर्ल्ड कप मध्ये. आणि शारजामध्ये चेतन शर्माने जावेद मियादातला जो षटकार बहाल केला ती परिस्थिती आपण बघितलेली आहे. 2003च्या वर्ल्ड कपला पहिलाच अंतिम सामना खेळताना अतिउत्साही झहीर खानला ऑसी फलंदाजांनी बुकलून काढला. तसाच उत्साह हर्षल गिब्सनं स्टीव्ह ऑज कॅच घेताना त्यानं दाखवला आणि तो सोडलेला झेल आजही दक्षिण आफ्रिकेच्या अपयशाची वर्ल्ड कपची साक्ष देतो. गेल्या वर्षी निदास ट्रॉफीत निदास ट्रॉफी तुम्हाला पाहिले असेल. नवख्या विजयला मुस्तफिजुर रहमान ऑफ कटर्सनं अक्षरशः नाचवत राहिला पण विजयाच्या बॅटला बॉल सापडला नाही. त्या गावस्करनं 1987 वर्ल्ड कपला न्यूझीलंड विरुद्ध एक कडकडी शतक ठोकला आणि त्याच सामन्यात चेतन शर्माने हॅट्रिक घेतली. म्हणजे ह्या गोष्टी हा क्रिकेट मधला तुम्हाला बघायला मिळतील. मिड विकेट मध्ये हा चेंडू आणि मेन पंचांचा इशारा षटकार आहे. 2011 साली नॉटिंगहमला द्रविड आणि युवराज एक जबरदस्त भागीदारी करून भारताला त्यांनी मोठी आघाडी मिळवून देतील असं वाटत असताना ते डर्बनमध्ये 4 वर्षांनी मोठं झालेलं कुकुर युवराजसह एकूण 5 विकेटसह धडाधड किरकोळीत उडून भारताचा सामना जिंकण्यासाठी अशंग सुरुंग त्यांनी लावला. पुन्हा एकदा यावेळेस हा चेंडू आणि आदित्य चेंडू खाली आणि झेल सुद्धा आदित्य आपण पाहतो इथे टिपतोय. वा आपलातून हा झेल आहे आणि आपलातून झेल पहा इथे आपण पाहतो आदित्यच्या हातावरती तो चेंडू तुम्ही बघितला. अजून एक धक्का गणेश दादा महाडिक मला वाटतं स्वतः इथे कोसळतायत. आता हे फार मोठं खिंडार नाही तर एक फार मोठं बगदाड मी म्हणेल हे संघासाठी आहे. धावपलीवरती जर आपण गेलो 35 धाव्यांवरती हा धक्का आहे. पंखावरती विश्वास ठेव, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला सुद्धा तुझी खरी अवकात.
स्वतःच्या पंखावरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा नसावा, कारण ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा खूप जास्त भयानक असतो. स्वतःवरती विश्वास आपल्याकडे असावा, मात्र अतिविश्वास सुद्धा थोडासा आपल्यासाठी तो घातक असतो. आदित्य खूप चांगला त्यानं चेंडू तिथे टिपला, झेल टिपला आणि खूप चांगलं समीकरण आता इथे तुम्हाला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडं, कारण स्वप्नील महाडिक ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस एक चांगली जबाबदारी त्या दोन खेळाडूंनी आपल्या खांद्यावरती घेतली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा परिस्थितीने युटर्न घेतला, एक चेंडू अजून हवेमध्ये, लॉग ऑफ समोर क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आला आणि अजून एक झेल टिपला. इथे कशी परिस्थिती बदलते, परिस्थितीने घेतलेलं युटर्न. एका साईडनं असं वाटलं होतं आता गणेशदादा महाडिक संघ खूप चांगला एक 70-75 धावांवरती जाऊन पोहोचेल, मात्र पुन्हा या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेल्या गोलंदाजाने केलेली गोलंदाजी तुम्ही बघितली. बंटी यादवने केलेली ही कमाल आहे की आतापर्यंत 2 विकेट्स घेण्यामध्ये त्याला यश आलंय आणि 2 ताकदवान खेळाडूंना त्याने तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. आयुष्य म्हणजे सुद्धा असंच आहे, अनुभव, प्रयोग आणि अपेक्षाचं समीकरण हे आयुष्य. आणि यावेळेस पुन्हा एकदा बॅट सिकट घेणार हा चेंडू आणि मेन पंचांचा इशारा, कॉट भेंडचा अजून एक धक्का. अजून एक कॉट भेंडचा धक्का. हे षटक गणेशदादा महाडिक टीमचं फार नुकसान करणार हे षटक आहे. जो खेळाडू ज्या वेगाने येतात त्याच वेगाने माघारी जात आहेत, मैदानामध्ये थांबायला कुणीही तयार नाही. आता इथे थांबणं गरजेचं आहे. धावपलिकेवरती धावा, बॅट्समन नेम अविनाश सर, शिवा. नॉन स्ट्राईक इनला धावपलिकेवरती आपल्याला जायचंय. तेजस बॉलर्स, संकेतच्या हातावरती हा चेंडू आहे. 36 रन्स ऑन बोर्ड. 36 धावा धावपलिकेवरती तुम्हाला बघायला मिळतील. खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला या आधीच्या ओव्हरमध्ये बघायला मिळाली. परिस्थिती कशी बदलते, परिस्थिती कशी सामन्यामध्ये कधी कोण हिरो आणि कधी कोण झिरो होतो याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला या सामन्यामध्ये बघायला मिळालं. व्हाईट बॉल, अर्ध जंग जिंकलेला आणि पूर्ण जग जिंकण्याची जिद्द बाळगलेला सिकंदर आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, मी मरेल तेव्हा माझा प्रयत्न येताना माझ्या हातपेटीच्या बाहेर मोकळे सोडा. जगाला सुद्धा कळू द्या, जिवंतपणे जग जिंकायला निघालेला सिकंदर मेल्यानंतर खाली हात गेला. जर्मनीचा शहनशाह ज्यानं दुसरं महायुद्ध घडवलं, त्या ॲडॉल्फ हिटलरला शेवटी आत्महत्या करावी लागली. की हे लोक खूप एका काळी खूप नावाजलेले आणि प्रतिष्ठित व्यक्ती तुम्हाला बघायला मिळेल, मात्र परिस्थिती नंतर बदलते आणि नंतर समीकरणं कशी पालटतात, परिस्थिती विरोधात गेल्यानंतर काय करावं लागतं याची उदाहरणं जेवण तुम्हाला बघायला मिळतील या जगामध्ये होऊन गेलेले आहेत. फक्त क्रिकेटच नाही तर तुम्हाला 2 धावा इथे तुम्हाला बघायला मिळतील डिक्लेरेशन एरियामध्ये. इराकचा बादशाह सद्दाम हुसेन याने इराकवर हुकूमत केली, नको तितकी त्याने संपत्ती गोळा केली, शेवटी त्याला फासावरती लटकावं लागलं. की जे तुमच्या हातामध्ये आहे आणि तुमच्याकडे सगळं काही असताना तुम्ही दाखवलेला संयम खूप महत्वाचा आहे. आता इथे परिस्थिती थोडीशी विरोधात गेली गणेशदादा महाडिक टीमच्या विरोधामध्ये, मात्र जरी या आता परिस्थिती विरोधात गेली असती तरी अजून सामना संपलेला नाही. आणि मी आधी सांगितलं की आता थोडंसं थांबणं गरजेचं, एक चांगली पार्टनरशिपची गरज इथे संघासाठी आहे. तुम्हाला सर्व समस्यातून जर सुटायचं असेल तर थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे बघायचं आता गणेशदादा महाडिक संघ समोरच्या प्रतिस्पर्ध्या विरोधामध्ये किती धावफलक उभा करण्यामध्ये यशस्वी ठरणार आहे. पॉवर स्तंभावरती ठेवलेला हा चेंडू खोलवर पद्धतीचा थर्ड मॅन मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना हा चेंडू थांबवता येत नाही, थोडेसे अडचणी त्यांना निर्माण होत आहेत. तिथे धावा आपण पाहतो नक्की समोरच्या संघाला मिळतील. 41 धावा धावपलिकेवरती आता तुम्हाला बघायला मिळतील ह्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू असताना. 41 रन्स
पुन्हा ऑफ स्टंप वरती खोलवर पद्धतीचा हा चेंडू उसळी चेंडू खाली राहत आहेत हे खूप महत्वाचं आहे. आता चेंडू जास्त उंची घेत नाही. तुम्हाला बघायला मिळतील की चेंडू जास्त उंच उसळी घेत नाही, खाली राहत आहे चेंडू. आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतो मेन पंच अविनाश सर देतील. आणि व्हाईट बॉलच्या ही एक धाव आणि पळून सुद्धा मला वाटतं एक धाव मिळाली, अशा +2 बोनस 2 धावेनं आपण पाहतो. धावफलक विकेट किपर कडनं पुन्हा हा चेंडू निसटतोय हातामधनं आणि फक्त निसटत नाही तर समोरच्या संघाला ह्या 4 धावा बोनस इथे मिळतील. आणि 22चा हा चौकार आहे. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क झाला नव्हता. 22चा हा चौकार तुम्हाला इथे बघायला मिळाला. लेग 22 पुन्हा हा 3 स्टंप मध्ये ठेवलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू खेळलाय आणि पुन्हा हा चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावा इथे सुद्धा मिळतील. या ओव्हरमध्ये मात्र धावांचं समीकरण कसं पालटलं. कुठेतरी या आधीच्या ओव्हरमध्ये खिंडीमध्ये सशाशा कासवाच्या वेगानं सुरू असणारा धावफलक या ओव्हरमध्ये मात्र सशाशा वेगानं आता धावतोय. धावांची संधी स्क्वेअर लेग पंचांना मला वाटतं जास्त त्रास होणार नाही हा डिसिजन देण्यासाठी. तुषार मेटे आहेत स्क्वेअर लेग पंच आणि फलंदाज बाद होईल. 52 धावा धावपलीवरती तुम्हाला बघायला मिळतील. तर येणाऱ्या 36 चेंडूमध्ये 53 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी तुम्हाला इथून पुढे बघावी लागणार आहे. 36 चेंडू आणि 53 धावेंचं समीकरण. आता हे सुद्धा मापक आव्हाने बॉल सरांना आपण पाहतो इथे द्याना आपण देत आहोत. दोन्ही पंच आपल्या सोबत आहेत. खूप चांगलं पंचांचं काम आता सकाळपासून तुषार मेटे यांनी केलंय आणि अविनाश सरांचे सोबत आज त्यांना इथे आपण पाहतो मिळालेले आहे. आणि खूप चांगलं काम आणि महत्वाचं काम असतं पंचांचं आणि गुणलेखकाचं सुद्धा. आणि आपल्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तुषार कानकाटे आपल्या सोबत आहेत. www.चौका.in च्या सातत्यानं सोबत गेली कित्येक वर्षे एक चांगल्या पद्धतीने सातत्यपूर्ण खूप चांगलं काम आणि एक प्रभावशाली काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये कित्येक वर्ष आपण पाहतो तुषार कानकाटे सरांना पाहतोय आणि गेली 1-2-3 वर्षापासून आपण पाहतोय सातत्यानं www.चौका.in च्या सोबत ते सावली सारखे उभे आहेत. प्रवीण गायकवाड सरांसोबत आपण पाहतो त्यांचं काम आपण बघितलेलं आहे. कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये लाईव्ह स्कोरिंग त्यांच्या वतीनं होत असतं आणि आज सुद्धा आपल्या सोबत लाईव्ह स्कोरिंग करण्यासाठी तुषार कानकाटे उपस्थित आहेत. दी स्कोरर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 3 नुसार गुणलेखक आपल्या सोबत आहेत. गुणलेखकाचं काम सुद्धा खूप महत्वाचं असतं. विल्यमसन हेनरी हा एक असा गुणलेखक होऊन गेला ज्यानं 52 वर्ष गुणलेखकाचं काम केलं आणि त्याने प्रत्येक देशाविरोधांमध्ये गुणलेखकाचं काम केलं आणि तो गुणलेखक करता करता आपल्या खेळाडूंचे बॅट बॉल ग्लव्स वगैरे क्रिकेटचं साहित्य सांभाळायचा आणि त्यानं 52 वर्ष टोटल गुणलेखकाचं काम विल्यमसन हेनरीनं केलं होतं. आता इथे गेली 2-3 वर्ष आपण पाहतोय तुषार कानकाटे यांनी खूप चांगलं काम स्कोरिंगच्या क्षेत्रामध्ये काम सुरू ठेवलेलं आहे. आज अभि सर सुद्धा आपल्याला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ते वर आहेत, कॅमेरामॅन आहेत. सगळ्या मैदानावरती ज्यांचं लक्ष आहे आणि ज्यांच्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळे छायाचित्र टिपले जात आहेत, कारण वेळ थांबवण्याची ताकद फक्त कॅमेऱ्यामध्येच आहे. हे खूप महत्वाचं आहे. आता आणि अभि सर जरी वरती असले कॅमेरा सोबत त्याने संपूर्ण लक्ष त्यांचं जरी ग्राउंड वरती असलं तरी त्यांच्याकडे सावली, आता त्यांना सावलीची फार गरज आहे. सावली ही चित्रपट पण मी मला वाटतं जर आपण बघितलं असेल आता हा जे कॅमेरामॅन आपल्या सोबत आहेत खूप चांगलं काम सुद्धा अभि सरांचं आहे. आपणही खऱ्या अर्थाने त्यांचं खूप कौतुक करेल दिवसभर, कारण प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवण्याचं काम त्यांना करावं लागतं आणि कारण सगळे लाईव्ह ऑनलाईन ही स्पर्धा आपण सगळेजण पाहत आहे, त्यामुळे त्यांची भूमिका सुद्धा खूप महत्वाची आहे. बॅटिंग टीम आपला एक प्लेयर इथे पाठवून द्या, आपल्याला विनंती आहे. बॅटिंग टीम कॅमेरा हा 4K आपण पाहतोय, खूप चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे आपण इथे वापरतोय.
आता तुम्ही पहा, मानवी डोळ्याचा जर तुम्ही विचार केला ना, मानवी डोळा, तर अभिसर मानवी डोळा हा तब्बल 576 मेगापिक्सल क्षमतेचा असतो. आणि आपल्या डोळ्यांना लक्ष केंद्रित करण्यासाठी फक्त 2 मिनिटं 2 मिली सेकंद इतका वेळ लागतो. आतापर्यंत वैज्ञानिकही इतक्या मेगापिक्सलचा कॅमेराही बनवू शकलेले नाहीत. बॅट्समन नेम सांगा अविनाश सर. स्ट्राईक बॅट्समन. आणि प्रकाश आणि विशाल. की पहा, आपल्या डोळ्यांना फक्त 2 मिली सेकंद इतका वेळ लागतो लक्ष केंद्रित करण्यासाठी. आणि आपले डोळे एका मिनिटामध्ये 17 वेळा, एका दिवसामध्ये 14,280, तर एका वर्षामध्ये 52 लाख वेळा उघडझाप करत असतात. कारण ही मेगापिक्सल कॅमेरावरती आपण ज्यावेळेस चर्चा करत होतो की तुम्ही चेंडूवरती सुद्धा तुमची नजर असणं फार गरजेचं आहे. डेड बॉल, मृत चेंडू आपण पाहतो इथे घोषित होतोय. 53 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी बघा. तर 36 चेंडूंचा खेळ आपल्याला बघायचा आहे. डेड बॉल म्हणजे मृत चेंडू. या चेंडूला मध्ये क्रिकेटमध्ये जास्त स्थान नाही, मात्र हा नियम क्रिकेटमध्ये नक्कीच आहे. हा चेंडू यावेळेस तो बॅटचा टॉपेज घेणारा चेंडू, शतरक्षक चेंडू खाली आणि झेल टिपतोय इथे पहा शतरक्षक. आणि पहिला धक्का. नवीन खेळाडू होता मैदानामध्ये. पाहता 53 धाव्यांची गरज असताना हा पहिला धक्का आपण पाहतोय संघासाठी आहे. आणि आता बघायचं आता इथून पुढचा कसा पद्धतीचा खेळ होईल. पण एक पार्टनरशिपची गरज आहे. एक 25-30 धाव्यांची पार्टनरशिप जर या दोन खेळाडूंमध्ये झाली तर तिथून पुढचा प्रवास नक्कीच चांगला होईल. मात्र तसा प्रयत्न आणि तसा खेळ आपण पाहतोय करणं गरजेचं आहे. डीप लॉक ऑफ मध्ये गेलेला हा चेंडू. आणि आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षकाने केलेलं एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे तुम्हाला बघायला मिळेल. कारण तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण तुम्ही कसं करता याला खूप महत्व आहे. तुमच्या हातामध्ये जरी किती कमीत कमी धावफलक जरी असला तरी तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर तुम्ही कमीत कमी धावफलक सुद्धा डिफेंड करू शकता, वाचू शकता. हा चेंडू मुस्ताईम फटका आणि 2 क्षेत्ररक्षकांची ही टक्कर आहे. आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या टक्कर मधून चेंडू हा जमिनीवरती आदळतोय. एक सोपा झेल होता कदाचित. मला वाटतं गणेश दादांचा हा प्रयत्न होता. कॉल दिला नाही. एकमेकांना आवाज देणं फार गरजेचं आहे की हा झेल कोण घेणार आहे. इथे थोडीशी तिथे चूक झाली की तुम्ही कॉल दिला नाही एकमेकांना. कारण हा झेल कोणाचा होता, कोणी घेणं गरजेचं होतं हे खूप महत्वाचं असतं. मी सातत्यानं सांगतो टीम मॅनेजमेंट याला खूप महत्व आहे. आता इथे कॉल देणं गरजेचं होतं. हा झेल जर झाला असता तर समोरचा संघ प्रेशराईज नक्कीच झाला असता. मात्र यावेळेस बघा हा एक बिग ब्लास्ट आणि मिड विकेटच्या डोक्यावर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. आता इथे मात्र तुम्हाला बघायला मिळेल ज्या खेळाडूचा झेल सुटला त्याला एक जीवदान मिळालं आणि त्या जीवदानानंतर त्या खेळाडूने केलेलं एक फार मोठं आक्रमण तुम्हाला बघायला मिळालं. नॉन स्ट्रायकिंगच्या खेळाडूचा झेल मला वाटतं तिथे सुटला होता. आता इथे षटक संपतंय पहिल्या क्रमांकाचं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावपलकीवरती जाऊ. एक गडी बाद आहे आणि 8 धावा धावपलकीवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हा परिस्थिती तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळते. 30 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 30 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 45 धाव्यांची गरज तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. 30 चेंडू 45 धाव्यांचं समीकरण आहे. ऑफ स्टंप वरती हा चेंडू थोडासा बॅकफुटवरती जात हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा हा संपर्क व्यवस्थितरित्या होऊ शकला नाही. त्यामुळे हा निर्धाव चेंडू आपण पाहू. पुन्हा एकदा बॅटचा टॉपेज, विकेट किपरच्या पाठीमागे हा चेंडू आणि मेन पंच अविनाश सरांचा इशारा. 4 धावा आपण पाहतो या ठिकाणी मिळतील.
अविनाश सर पहा मेन पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचा सेल फोन, कारण ते सुद्धा लाईव्ह दिसत आहेत सगळ्या जिथे जिथे युट्यूब वरती हे सामने पाहतायत, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ते आहेत. वा, पुन्हा एकदा यावेळेस मिड विकेट आणि इथे आपण पाहतो हा चेंडू सुद्धा मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. ज्याचा झेल तुम्ही सोडला तो खेळाडू बघा आता इथे बरसतोय. ह्या चुका खूप महत्वाच्या असतात बा. आता चूक झाली, आता चूक झाल्यानंतर पहा आता ही चूक सुधारायची कशी हे खूप महत्वाचं आहे. कारण चुका ह्या माणसांकडनंच होतात. व्याख्याच आहे माणसाची, चुकतो तो माणूस मात्र चुका सुधारतो तो देव माणूस. चुका सुधाराव्या लागतील. आता हा षटकार मला वाटतं खूप आत्मविश्वास देणारा असेल पहा त्या स्ट्राईक एंडला असणाऱ्या खेळाडूसाठी, ज्याचा एक झेल सुरे सुटला मात्र त्यानं या चेंडूवरती षटकार मारून इरादे स्पष्ट केले की आता मी सहजासहजी हार मानणार नाही. पुन्हा एकदा यावेळेस पॉइंट पॉइंट शतरक्षक आणि पुन्हा एकदा हा झेल कदाचित होऊ शकला असता मात्र इथे सुद्धा पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. नॉन स्ट्रायकरचा जो खेळाडू मी जाईल आता त्या खेळाडूकडे प्रशांत बाजाच्या नावात शांत आहे, सायलेंट आहे. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, एक दोन पावले पुढे सरसावत हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त हा प्रयत्न होता, यश आलं नाही. वा, स्क्वेअर कट डीप पॉइंट आणि पहा क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा एक बहारदार षटकार. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलेला एक सनसनीत आणि एक झणझणीत हा शॉट आहे. इथे 6 धावा मिळतील. 2 षटकाचा खेळ पहा, दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ सुद्धा मैदानामध्ये इथे संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स, 1 गडी बाद, 25 धावा धावपलीवरती आहेत. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 28 धाव्यांची गरज पहा मैदानामध्ये आहे. पाहता इथे ज्या खेळाडूचा प्रशांत मी सांगतो होतो, जो खेळाडूचा झेल तुम्ही सोडला तो खेळाडू आता स्ट्राईक एंडला आहे, ज्याच्या नाव शांत आहे, सायलेंट आहे, मात्र तो तसा शांत राहिलेला नाही. त्या प्रशांत मैदानामध्ये आता अशांत वातावरण करून टाकलेलं आहे आणि तुम्ही त्या समोरच्या प्रशांतचा जर एक झेल सोडत असला तर समोरच्या संघासाठी ते खूप महागडा झेल मला वाटतं आतापर्यंत तरी ठरत आलाय. तो खेळाडू अजून सुद्धा नॉट आउट मैदानामध्ये तुम्हाला स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. आणि पहा यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे आणि आता पाहायचं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आणि यावेळेस मात्र चूक सुधारली आणि प्रशांतचा खेळ इथे संपतोय. धक्का क्रमांक 2. तेजस महाडिकनं टिपलेला हा झेल. आता इथे कुठेतरी आनंद थोडासा झाला असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, कारण प्रशांतचा बा खेळ इथे संपतोय. तुम्ही पहा आता प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि आणि अर्थ काढण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी. ही संकल्पना व्यक्तिसापेक्षा असते, म्हणजे जी गोष्ट आपल्याला सुखाची वाटते ती समोरच्या व्यक्तीलाही तशीच वाटते असं कधीच नाही. पण सर्वसाधारणपणे पहा, ज्यावेळेस आपण लोकांशी बोलतो, ज्यावेळेस चर्चा होतात त्यानंतर पहा सुखाच्या कल्पना कशा असतात. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा चेंडू, आकाशाला गवसणी घालणारा हा तडाखा षटकार. की पहा आपल्याला कालच्या दिवसाची कधी खंत नसावी, आजचा दिवस आपल्याला आपल्या मर्जीने जगता यावा आणि उद्याच्या दिवसाची आपल्याला चिंता नसावी. पहा या षटकाराच्या साहाय्याने समीकरणामध्ये होणारे चेंजेस, 22 चेंडू 4 का 22 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज अजून सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. षटकार आहे की चौकार आहे? चौकार आहे. 22 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज तुम्हाला इथे मैदानामध्ये. समीकरण पालटलं जाईल आता इथे पंचांच्या डिसिजन कडे मी जाईल. पंच सांगतायत अविनाश सर हा चौकार आहे आणि ह्या चौकाराच्या साहाय्याने मात्र आता सामना अगदी खिळखिळा होतोय. 33 धावा धावपलकीवरती. हो, यावेळेस खोलवर पद्धतीचा हा चेंडू तुम्हाला बघायला मिळेल. लॉग ऑफ मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे समोर. फेक सुद्धा एक चांगल्या पद्धतीची इथे तुम्हाला बघायला मिळेल. पाहता
मीच आपण पाहिलं अशा बऱ्याचशा चांगल्या चांगल्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या भेटीला आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये आता प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा तुम्हाला अशा खूप चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा सातत्यानं आपल्या भेटीला येत आहेत. आणि शिंदवणे प्रीमियर लीग ही 2020 ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह पद्धतीने ह्या स्पर्धेचा टेलिकास्ट सुरू आहे. पाय मेनपंचांचा इशारा षटक क्रमांक संपत इथे. जाऊ आपण धावपलिकेवरती. 34 धावा धावपलिकेवरती आहेत. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 18 चेंडू आणि 19 धावा. आता क्रिकेट खूप प्रगत आहे आपल्या भारतामध्ये. बॉलर नेम सांगा. हा वैभव ना, अभिजित. की भारतामध्ये आपला क्रिकेट खूप प्रगत आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि माझ्या माहितीनुसार बघा की की क्रिकेट फक्त त्याच देशांमध्ये खेळलं जातं की फक्त ज्या ज्या देशांवर इंग्रजांनी राज्य केलेलं आहे. ज्या ज्या देशांवरती इंग्रजांनी राज्य केलंय त्याच देशांमध्ये क्रिकेट खेळलं जातं. पा पॉइंट आणि झेल इथे होईल आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. पहा आता सामना बॉल टू रनचा हा सामना आहे. त्यामुळे बघायचं कशा पद्धतीने, कारण हे मी सांगत आलो हे लीग पद्धत आहे. जेवढे चेंडू राखून तुम्ही सामना जिंकताल तेवढं तुमच्या संघासाठी चांगलं आहे. आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ जितका सामना ताणून धरेल तितकं त्यांच्या संघासाठी ते चांगलं आहे. कारण हे पॉइंट टेबलचा खेळ आहे, नेट रन रेटचा हा खेळ आहे. त्यामुळं दोन्ही संघाच्या संघनायकांनाही नक्कीच विचार केला असेल की हा सामना आपल्याला कशा पद्धतीने खेळवायचा आहे. मिड विकेट क्षेत्ररक्षक समोर आहे. वा आपलातून जाईल आणि अजून एक धक्का. बा इथे पाहिलंय जो खेळाडू ज्या वेगाने आतमध्ये आला होता. आणि आता आपण पाहतोय हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तुम्हाला गोलंदाज आता बघायला मिळेल. विकेट हॅट्रिक जर पूर्ण झाली तर ही पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली नक्कीच असेल. आतापर्यंत वर्ल्ड कप मध्ये विकेट हॅट्रिक जर तुम्ही बघितले असतील तर चेतन शर्माने 1987 साली विश्वचषकामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली. शेकलेन मुस्ताक याने 1999च्या वर्ल्ड कप मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली. चामिंडा वासनं 2003च्या वर्ल्ड कप मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली. त्याच 2003च्या वर्ल्ड कप मध्ये ब्रेटलीनं विकेट हॅट्रिक पूर्ण केली. लसित मलिंगा 2007 साली लसित मलिंगाने विश्वचषकामध्ये हॅट्रिक घेतली होती आणि हाही हॅट्रिक बॉलचा हॅट्रिक चेंडू होता. मात्र इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होत नाही. की या विकेट हॅट्रिक विश्वचषकामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधलं मी तुम्हाला सांगतोय 2011 साली केमन रोच यानं विकेट हॅट्रिक पूर्ण केली. लसित मलिंगानं पुन्हा 2011च्या वर्ल्ड कप मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली. आणि तुम्हाला माहिती असेल जॉन पॉल ड्युमेनीनं 2015 आणि आता 2019चा वर्ल्ड कप आपण सगळ्यांनी बघितला. आणि 2019च्या वर्ल्ड कप मध्ये आपला भारताचा मोहम्मद शमीनं विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. आपण जाऊ कॅल्क्युलेशनमध्ये. 13 चेंडू आणि 16 धावेंची गरज बघा आता सामना जिंकण्यासाठी. सामना होता कुठे आणि आता आलाय कुठे. पहा हा चेंडू हवेमध्ये पॉइंट आणि क्षेत्ररक्षकाला थोडासा का होईना इथे इजा होतीये. भाऊ आपण कॅल्क्युलेशन मध्ये आता जाणार आहोत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजून आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज बघा इथून पुढे आहे. 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण पहा मैदानामध्ये. मी आधी सांगितलं की हा चेंडू सुद्धा वजनानं खूप जड असतो. हा 10x बॉल आपण वापरतोय आणि हाही जर अंगावरती किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरती लागला तरी खूप जास्त इजा करून देणारा हा चेंडू आहे. आता लेदर बॉलचं वजन जर तुम्ही बघितलं तर लेदर बॉलचं वजन असतं 155.9 ग्रॅम ते 163 ग्राम वजनाचा लेदर बॉलचा चेंडू असतो. आता हा टेनिस आहे. 10x बॉलवरती आपण ही स्पर्धा खेळवतोय आणि हाही चेंडू वजनानं हातामध्ये तुम्ही घेऊन बघा. हाही खूप जास्त वजनाने जड चेंडू आहे. त्यामुळं आपण खेळाडूंना सुद्धा मी विनंती करेल की थोडंसं आपल्या
एक चांगल्या पद्धतीने खेळ खेळा, कोणत्याही प्रकारची इजा आपण पाहतो तुम्ही स्वतःला होऊ देऊ नका. 12 चेंडू 14 धाव्यांचं समीकरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतंय. रोमांचक स्थितीवरती येऊन थांबलेला हा सामना आता बघायचो इथून पुढे कोणता संघ इथे विजय संपादन करणार आहे. खूप मोठी लढत आहे आणि शिंदवणे प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेचा राजा होण्यासाठी आता ह्या दोन मातबर प्रतिस्पर्धे समोरासमोर आहेत आणि यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण करू. चला दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती की आपण टॉस करण्यासाठी या समोर इथे, कारण हा सामना अगदी आता 12 चेंडूवरती येऊन ठेपला, त्यामुळे इथून पुढच्या सामन्याचा टॉस होणं फार गरजेचं आहे. पहा इथे पहिला चेंडू निर्धाव आहे आणि ह्या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा समीकरण पालटलं जातंय. 11 चेंडू आणि 14 धावा. 11 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पहा सामना एका साईडनं आधी वाटला होता, सहज सोपा सामना होता, मात्र सहज सोपास वाटणारा सामना कधी अवघडात गेला आपण पहा आपल्याला सुद्धा कळलं नाही. आणि इथे मेन पंचांचं बोट आकाशाकडे, अजून एक फलंदाज बाद आणि या चेंडूवरती सुद्धा कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. मैदानामध्ये होत्याचं नव्हतं करणार हा सामना तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. आता 10 चेंडूंचा खेळ अजून मैदानामध्ये शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये अजूनही 14 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 10 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है, कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. 10 चेंडू आणि 14 धावा. प्रयत्नार्थी परमेश्वर, परमेश्वर तरी कोणाला भेटला त्याला स्वतः भोवती एकरूपता साधता आली त्याला. वा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि हा चेंडू थेट स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर, षटकार. पहा इथे या 6 धाव्यानं आपण कॅल्क्युलेशनमध्ये पुन्हा एकदा जाऊ. 9 चेंडू आणि 8 धावा. 9 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी पहा मैदानामध्ये. व्हाईट बॉल. आता व्हाईट बॉलची गरज नाही, कारण आपल्याकडे आधीच धावा कमी आहेत आणि आपल्याकडे धावा कमी असताना आपण अशा त्या धावा खर्च करताना थोडासा विचार करून धावा खर्च करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता पाहायचंय इथे एक व्हाईट बॉलनं पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पालटलेलं आहे. बॅटची कड घेणारा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गणेश महाडिक करणार नाही, कारण त्यांना माहिती आता एक एक धाव खूप महत्वाची आहे. एका सिंगलच्या साहाय्याने पुन्हा एकदा मी कॅल्क्युलेशन मध्ये जातो. 8 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे अजून सुद्धा शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 6 धावा. कव्हर मध्ये हा चेंडू. वा खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघा, एक छोटा खेळाडू तिथं क्षेत्ररक्षण करतोय. 7 चेंडू आणि 5 धावा. पहा आता जवळ येतोय हा सामना, हृदयाचे ठोके वाढवतोय की काय. आणि पहा इथे सुद्धा ऑफ स्टंप वरती ठेवलेला चेंडू निर्धाव आहे. आता जाऊ आपण शेवटच्या 6 चेंडू मध्ये आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धाव्यांची गरज अजून. अपील मेन पंचांकडे, स्क्वेअर लेग पंचांकडे मला वाटतं ही भरपूर आहे, मात्र अपील त्यांनी सांगितलं हे ते अपील फेटाळतात सर. 6 चेंडू आणि 5 धावा. पण अपील हा एक सुद्धा क्रिकेटमध्ये नियम आहे. अपील कोणी कोणत्या पंचांकडे कोणती अपील करावी यासाठी सुद्धा क्रिकेटमध्ये नियम आहेत आणि अपील कुणी करावी यासाठी सुद्धा क्रिकेटमध्ये नियम आहेत. तुम्ही जर नियम नीट वाचला तर पहा, जे सर्कल मध्ये खेळाडू उभे असतात ना, सर्कल मध्ये त्यांनाच अपील करण्याचा अधिकार असतो. जे बाउंड्री लाईनवरती खेळाडू उभे असतात त्यांना अपील करता येत नाही, कारण हा आंतरराष्ट्रीय नियम तुम्हाला सांगतो. 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. सामना लवकर उरकून घ्या, कारण अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आता 4 वाजत आलेत आणि तुम्ही पहा मी सातत्याने सांगतो या मैत्रीपूर्ण लढती तुम्हाला बघायला मिळतील आणि एका गावामधले हे संघ, एका गावामधले खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. वार्ड वाईज आपण डिवाइड केलेले हे संघ आहेत. 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आता पुन्हा एकदा एक गोलंदाज आलाय, अभिजित. ज्याच्या नावात जीत आहे त्याला आता नावाप्रमाणे कामगिरी करावी लागणार आहे. 6 चेंडू 5 धावा. आता मी सांगितलं एक धावेनं काय होतं बघा. आता इथे एका धावेसाठी किती मोठा संघर्ष आगेला उठून पेटलेला एक ज्वलंत थरार.
6 चेंडू आणि 5 धावा. पॉइंट मध्ये हा चेंडू बघायचं या चेंडूवरती किती धावा आपण पाहतो या ठिकाणी मिळतील. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न होता आणि 2 धावा पळून पूर्ण सुद्धा होतील. पुन्हा एकदा समीकरणामध्ये आपण जाऊ. 5 चेंडू आणि 3 धावा. 5 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी बघा मैदानामध्ये. हा चेंडू यावेळेस मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो धावतोय तिथे मात्र 2 धावा तोपर्यंत पहा पळून पूर्ण होतील आणि या 2 धावेनं पहा सामना बरोबरी सुटतोय. फक्त एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी आणि ती एक धाव पहा मिळवली बनवली आणि हा सामना जिंकला. सचिन दादा सुपर योद्धा टीम्स आपण पाहतोय पुन्हा एकदा हा सामना जिंकतोय. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन. तर पराभूत ठरलेल्या संघाचा आपल्याला अजूनही बरेचसे सामने अजून खेळायचे त्यामुळे इथून पुढचे सामने खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तिथे तो सामने चांगल्या पद्धतीने खेळा. तर यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये आपण जाऊ.